नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परीक्षेचा अभ्यास यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, फायनली या ठिकाणी जे आहे कालपासून जो रिझल्ट डिक्लेअर झाला होता बी-ए, बी-कॉमचा फायनली आज या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिसत आहे. तुम्ही या ठिकाणी तपासू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह बघा काही विद्यार्थ्यांचे जे आहे रिझल्ट दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता बघा जे काही पोर्टल आहे रिझल्टचं ते 2 प्रकारचं असणार आहे, जुनं आणि नवं. आता जुनं पी-आर-एन कुठले, नवे पी-आर-एन कुठले, असे भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहेत कालपासून मेसेज वगैरे येत आहेत. आणि कृपया सर्वांना विनंती आहे, की WhatsAppला कृपया कोणीही कॉल करू नये. ठीक आहे. कारण तुम्ही एकटे नाहीयेत मेसेज करणारे. भरपूर विद्यार्थी मेसेज करतात. 200 ते 300 मेसेज रोजचे असतात. त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देणंही शक्य नाहीये. कोणाला राग येतो किंवा वाईट वाटतं हे बरोबर आहे. पण तुम्ही समजून घ्या, की एका वेळेस एवढ्या विद्यार्थ्यांना जे आहे रिप्लाय करणं शक्य नसते. ठीक आहे. आणि रिप्लाय द्यायला मी नसतो एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. WhatsAppचा ॲक्सेस माझ्याकडे आहे, परंतु रिप्लाय द्यायला मी नसतो. आपल्याकडे दुसरे मॅनेज करणारे आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांचा देखील तुम्ही थोडासा जरा आदर करा. कारण बरेच विद्यार्थी शिवीगाळ वगैरे देखील करतात. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही देखील समजून घ्या. जसं तुम्हाला वेळ नसतो कामामध्ये, तसा आता आम्हाला देखील वेळ नसतो. त्यामुळे वेळात वेळ काढून आम्ही जे आहे तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. असो, बघा आता या ठिकाणी जे काही जुना पी-आर-एन आहे बघा, विथ 20 तर 20चा अर्थ काय होतो मित्रांनो, आता जे नवीन पी-आर-एन आहेत बघा ते 25 आहेत. म्हणजे मागच्या वर्षीपासून सुरू झालेले आहेत नवीन ॲडमिशन त्यांच्यासाठी 25 आहे. तर 25चा रिझल्ट नाही आलेला, तर 20 पासून जे पी-आर-एन सुरू आहे त्यांचा आलेला आहे. तर 20 पासून सुरू होणारे पी-आर-एन कुठले-कुठले झाले? 2024, 23, 22, 21, 2020, 19, 18, 17, 16, 15 2008 पर्यंत. तर जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांचा पी-आर-एन तुम्ही या ठिकाणी जे आहे टाकून चेक करू शकता. आता बघा यामध्ये निकाल कोणाकोणाचे आलेले आहेत. जवळपास बी-ए, बी-कॉमचा देखील निकाल आलेला आहे. बी-एचा तर ऑलरेडी कालच आलेला आहे. बी-कॉमचा साइटला अपडेट नाहीये, परंतु बी-कॉमचा देखील मित्रांनो या ठिकाणी जे आहे तो निकाल आलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी जो काही जुना रिझल्ट आहे, तो जुन्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जे आहे त्यांना दिसत आहे. तुम्ही देखील चेक करू शकता. ठीक आहे. आणि एम-बी-ए, एम-कॉमचं म्हणसाल तर मित्रांनो एम-बी-ए, एम-कॉमचा रिझल्ट जो आहे तो 10 तारीख म्हणजे उद्याची एक्सपेक्टेड डेट दिलेली आहे त्यांनी. सध्या कसं आहे की थोडंसं जरा प्रोजेक्टचं देखील सबमिशन बाकी आहे. त्यामुळे थोडंसं जरा डिले होऊ शकतं. बट काही अडचण नाहीये. प्रोजेक्ट जरी बॅक राहिला तरी काही इश्यू नाहीये. त्यांचं रिझल्टमध्ये आर-आर येऊन जाईल आणि तुमचा रिझल्ट जो आहे पुढच्या महिन्यापर्यंत तो अपडेट होऊन जाईल. जेव्हा तुमचं प्रोजेक्ट व्हेरिफाय होईल तेव्हा. ठीक आहे. त्यामुळे काही अडचण नाहीये. ज्यांनी प्रोजेक्ट जमा केला त्यांचा रिझल्ट पासमध्ये येऊन जाईल. त्यांचे पर्सेंटेज किंवा सी-जी-पी-ए वगैरे येऊन जाईल आणि जे विद्यार्थ्यांचं प्रोजेक्ट बाकी आहे किंवा पेंडिंग आहे अपलोडिंगमध्ये त्यांचा आर-आर येऊन जाईल. आर-आर म्हणजे काय? रिझल्ट रिझर्व्ह. तुमचा रिझल्ट जो आहे तो नंतर शो होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. बाकी मित्रांनो या ठिकाणी जवळपास सर्टिफिकेशन आणि डिप्लोमाचे सर्वांचे रिझल्ट आलेले आहेत. आणि बघा या ठिकाणी जे आहे आज बी-एस-सी डेटा सायन्स जे काही नवीन बॅच आहे त्यांचा देखील निकाल आलेला आहे. तुमचं परत तुमचं जे काही बी-सी-ए वगैरे आहे त्यांचा देखील निकाल आलेला आहे. नवा आणि जुना पॅटर्न दोघांचे आलेले आहेत. एन-ई-पी सोडून. ठीक आहे. ते देखील तुम्ही चेक करू शकता. बाकी बी-एस-सी, एम-एस-सी वगैरे यांचे देखील निकाल आलेले आहेत. डिप्लोमाचे देखील निकाल आलेले आहेत. मोस्टली जो फेमस प्रोग्राम आहे बघा आपल्याकडे जो बी-ए आणि बी-कॉम त्यांचे देखील निकाल या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी रिलीज करण्यात आलेले आहेत. तुम्ही ते देखील चेक करू शकता. बाकी एन-ई-पीमध्ये जर विचार केला मित्रांनो तर एम-ए इकॉनॉमिक्सचा रिझल्ट आलेला आहे. एम-ए इकॉनॉमिक्स आणि एम-ए मराठीचा देखील निकाल काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दिसत आहे आणि सोबत तुमचं जे काही जुना पॅटर्न आहे एम-ए इंग्लिश वगैरे यांचा देखील निकाल या ठिकाणी आलेला आहे. नवीन पॅटर्नमध्ये बघा काही विद्यार्थ्यांना जे हिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत, त्यांचा देखील फर्स्ट इयरचा निकाल दिसत आहे. सेकंड इयरचा अजून बाकी आहे. तर एन-ई-पीमधले जे काही विद्यार्थी फर्स्ट इयर, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 चे असतील, त्यांचा देखील निकाल या ठिकाणी मित्रांनो शो होत आहे हळू तुम्ही ते देखील चेक करू शकता. ठीक आहे. असो आता बघा निकाल कसा बघायचा? तुम्हाला क्लिक हिअर यावर क्लिक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी पी-आर-एन स्टार्टिंग विथ 25 स्टार्टिंग विथ 2020. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, की 2020 पासूनचा जो काही सॉरी म्हणजे 20 पासून सुरू होणारा जो काही पी-आर-एन नंबर असेल, त्यांचा जो आहे तो जुना पॅटर्न आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही मित्रांनो यावर क्लिक केलं, तुमच्यासमोर बघा अशा प्रकारची विंडो ओपन होते जुन्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. आता बघा एक्झाम इव्हेंट तुम्हाला जो आहे मे, जून 2026 करायचा आहे. तुमचा पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा आता मी या ठिकाणी जे आहे एक कॅप्चा ठीक आहे. मी ऑलरेडी इथे रिझल्ट शो केलेला आहे एका विद्यार्थ्याचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचा रिझल्ट आहे बघा. विद्यार्थ्याचं नाव, त्यांचा ठीक आहे. पूर्ण पी-आर-एन वगैरे सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. परत तुमचं जे काही कॉलेज वगैरे असेल ते कॉलेज देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. आणि तुमचा रिझल्ट बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता बघा यांचा रिझल्ट जो आहे तो एस-वाय-बी-एचा आहे. 6 जुलैला अपडेट झाला असं त्यांचं म्हणणं आहे. बट आज 9 जुलै आहे. फायनली तो जो आहे काल अपडेट आली होती 8 जुलैची आणि आज फायनली जे आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिझल्ट वगैरे शो होत आहे. काल देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना शो होत होता. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना शो होत नाहीये, तर त्यांनी संध्याकाळपर्यंत वेट करा किंवा उद्या तर 100% हा निकाल लागणार आहे. कारण 10 जुलैची डेडलाईन आहे, 9 जुलैची देखील डेडलाईन आहे. तर शक्यतो आजच हा निकाल जो आहे सर्वांचा या ठिकाणी जे आहे ठीक आहे, रिझल्ट येऊन जाईल. ठीक आहे. आता बघा यांचा एक रिझल्ट ए आलेला आहे. तर ए कारण बघा काय दिलं यांनी या ठिकाणी फेल हा सब्जेक्ट आहे बघा. इंग्लिश 215 हाऊ टू रीड अ नोव्हेल
14 मार्क यांना मिळालेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, की त्यांनी फक्त 4च क्वेशन अटेंड केले होते. तर 4 त्रिक 12 म्हणजे जवळपास त्यांना 14 मार्क मिळाले म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. 4 प्रश्नासाठी 14 मार्क मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. यांनी अजून जर का समजा 3 जरी प्रश्न जर अटेंड केले असते, तर यांना ग्रेस मार्क्स मिळून 6 मार्कांनी ते आरामात पास होऊ शकले असते. 6 मार्कांचा ग्रेस मार्क्स मिळतो. असो नेक्स्ट टाईम यांनी ए-टी-के-टी आता बघा दिवाळीमध्ये ए-टी-के-टीचे फॉर्म सुरू होतील. तर दिवाळी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान ए-टी-के-टीचे फॉर्म सुरू होतील आणि तुमची डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये तुमची जी आहे ती हिवाळी सत्र परीक्षा होईल. तेव्हा तुम्ही याचे पेपर वगैरे देऊ शकता. तर मित्रांनो बी-एचा निकाल हा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आलेला आहे जुन्या पॅटर्नवाल्यांसाठी म्हणजे जुन्या पी-आर-एनवाल्यांसाठी. यांचा पी-आर-एन जो आहे तो 2024चा आहे म्हणजे 20 पासून सुरू होणार आहे. अशा प्रकारे देखील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रिझल्ट वगैरे बघू शकता. तर मित्रांनो तुमचा रिझल्ट जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पास झाले त्यांचं अभिनंदन. ज्यांचा विषय बॅकला असेल त्यांनी काही काळजी करू नका. नेक्स्ट टाईमला पेपर द्या. कारण सर्वजण जॉब करतात, सगळेजण कामं करतात. त्यामुळे एक-एक विषय देखील निघणं खूप महत्त्वाचं राहतं. तर हरकत नाही. बेस्ट ऑफ लक सर्वांना. आणि मित्रांनो पुढील वर्षाचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल, तर त्यांनी आपल्या WhatsApp नंबरला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आपला WhatsApp नंबर जो आहे, तो आपल्या चॅनलच्या अबाउटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला लिंक बघायला मिळेल. तुम्ही त्यावरती जॉइन करू शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो बघा आपलं WhatsApp चॅनल आहे. ते WhatsApp चॅनल देखील सर्वांनी जॉइन करायचं आहे. Telegram देखील आहे. Telegram देखील जॉइन करू शकता. तर ज्यांचं Telegram आहे त्यांनी Telegram चॅनल जॉइन करा. ज्यांचं WhatsApp आहे त्यांनी WhatsApp चॅनल जॉइन करा. ठीक आहे. आपलं WhatsAppचं युजर नेम आहे परीक्षित.अभ्यास. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.